नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 99. पाहिले भाभिसा, मुलांना प्रमाणापेक्षा जास्त सूट देण्याचा नतीजा हेच कारण आहे. म्हणून आम्ही काव्यांना धाकात ठेवले आहे. नाहीतर आमची पण अवस्था तुमच्यासारखी झाली असती, काकासा म्हणाले. आर्यन, तुम्ही बोलत का नाही? तुम्ही ध्रुवचे पिता आहात याचा अर्थ आरोही त्यांची आई आहे, म्हणजे तो तुम्हा दोघांचा मुलगा आहे. मग तुम्ही हे एक्सेप्ट का करत नाही? मीनाक्षी देवी यांना उत्तर हवं होतं, पण विश्वजितची सहनशक्ती संपुष्टात आली होती. तो आरोही जवळ गेला. ती खाली मान घालून उभी होती. अजूनही माझा तुझ्यावर असलेला विश्वास डगमगला नाही. याचं कारण माझे तुझ्याप्रती असलेलं जीवापाड प्रेम आहे. पण यापुढे तुझी एक चूक आणि आपली कायमची ताटातूट झाली म्हणून समज. तुला मी या जन्मात तरी माफ करणार नाही. म्हणून जे काही असेल ते खरं सांगायचं, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. विश्वजितच्या आवाजात जरब होती. आरोहीचा दोष नाही. सत्य काय आहे ते आम्ही सांगतो. आर्यन आतमध्ये गेला. आता तो काय सांगतो यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. माझं डोकं बंद पडायची वेळ आली आहे. माहीत नाही पुढे काय वाढून ठेवले आहे, सिद्धार्थ म्हणाला. आपण इथे यायला नको होतं. माहीत नाही माझ्या भाईंना दुःख देऊन यांना कोणता आनंद मिळतो. जान्हवीचा रोख आरोहीकडे होता, जे तिला समजलं होतं. काही वेळाने आर्यन बाहेर आला. त्याच्या हातात एक बॉक्स होता. त्याने तो टेबलवर ठेवला. या बॉक्समध्ये काय आहे? विश्वजितने विचारलं. आमची लाईफ, ज्याच्या आधारावर आम्ही जगत आहोत. आर्यनने मोठा श्वास घेतला आणि बॉक्स उघडला. त्याच्या डोळ्यात असलेली नमी कोणाच्या नजरेतून सुटली नव्हती. त्याने काही फोटोज काढले आणि टेबलवर ठेवले. सर्वांचं लक्ष त्या फोटोवर होतं. या कोण आहेत? मीनाक्षी देवी यांनी विचारलं. कारण ते फोटो आर्यनच्या लग्नाचे होते, पण त्यामध्ये आर्यनसोबत दुसरी मुलगी होती. आमची पत्नी आणि ध्रुवची आई वैदेही, आर्यनने सांगितलं. हे ऐकून सर्वजण सुन्न झाले होते. गेल्या 3 वर्षांपासून त्याने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही आमची फसवणूक करत होता. ही फोटोतील मुलगी तुमची पत्नी होती. मग कुठे आहे ती? मीनाक्षी देवी यांनी विचारलं. आमची वैदेहीसोबत भेट लंडनमध्ये झाली होती. तिच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. वैदेही अनाथ होती. तिने स्वबळावर शिक्षण घेतलं आणि जॉबसाठी लंडनमध्ये आली. एका कॉमन फ्रेंड थ्रू आमची ओळख झाली होती. आम्ही पाहता क्षणी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. आम्ही एकमेकांमध्ये असे काही गुंतलो होतो की आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये असताना आम्ही दोघे एकाच फ्लॅटमध्ये राहत होतो, ज्यामुळे आमच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. जेव्हा आम्हाला समजलं की वैदेही प्रेग्नेंट आहे, आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही कॉलवर बापूसांना सर्व काही सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला घरी न बोलवता एका खाजगी ठिकाणी भेटायला बोलावले. आधी आम्हाला वाटलं होतं की आमच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर बापूसा खुश होतील, पण त्यांना आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. म्हणून त्यांनी आम्हाला बेदखल केलं. आम्हाला फॅमिली आणि वैदेहीमध्ये एकाची निवड करायची होती आणि आम्ही डोळे झाकून वैदेहीची निवड केली. त्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन विधिवत लग्न केलं आणि दिल्लीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. एक दिवस अचानक आरोही आमच्या गाडीखाली आली. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. आम्ही दोघे प्रचंड घाबरलो होतो. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथेच आरोही यांनी सांगितलं की त्यांचं या जगामध्ये कोणी नाही.
वैदेहीला त्यांची दया आली आणि आरोही या आमच्यासोबत राहायला लागल्या. वैदेही प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी कोणाची तरी गरज होती. त्यात आमच्यावर जबाबदारी वाढली होती, म्हणून आम्हाला वैदेहीला वेळ देता येणार नव्हता. पण आरोही आल्यामुळे आम्ही निश्चित होतो. आरोही हर प्रकारे तिची काळजी घेत होती, आर्यनने सांगितलं. कोणताही विचार न करता मी घर सोडलं होतं. मुंबई रेल्वे स्टेशनवर मी एका ट्रेनमध्ये बसले. माझं नशीब जिथे घेऊन जाणार तिथे मी जाणार होते. जेव्हा माझे डोळे उघडले मी दिल्लीमध्ये होते. त्या काळोख्या रात्री कुठे जावं मला काहीच समजत नव्हतं. मी स्टेशन बाहेर आली तर काही गुंडांची नजर माझ्यावर पडली. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी मी भर रस्त्यावरून पळत होते आणि तेव्हाच आमची भेट झाली. वैदेही जेमतेम माझ्याच वयाची होती. स्वभावाने अतिशय गोड आणि मनमिळाऊ. तिने कधी मला आपलेसे केले समजले देखील नाही. तिने कधीच मला माझ्या भूतकाळाविषयी विचारले नाही. पण माझ्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून ती समजून गेली होती की माझं माझ्या पतीवर किती प्रेम आहे. सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण ते म्हणतात ना, सुखाला नजर लागल्याशिवाय राहत नाही. आरोहीला हुंदका दाटून आला होता. 7व्या महिन्यात आम्हाला समजले की वैदेहीच्या प्रेग्नेन्सीमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन होते. डिलिव्हरीमध्ये तिचा जीव जाण्याची शक्यता होती. ही बातमी ऐकून आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यावेळी आम्हाला फॅमिलीची गरज होती. मा, तुम्हाला आठवतं, आम्ही कॉल पण केला होता, पण तुम्ही काहीही न ऐकता आमचा कॉल कट केला. त्यावेळी आरोही नसत्या तर आम्हाला वेड लागलं असतं. तिनेच आम्हाला धीर दिला. पण शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. ध्रुवना जन्म देताना वैदेही आम्हाला सोडून गेली. आमचं तर अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. आमच्या मुलाला आमची गरज आहे हे पण आम्ही विसरून गेलो होतो. पण आरोहीने आमच्या मुलाची काळजी घेतली. आम्हाला या दुःखातून बाहेर काढण्यास मदत केली. आर्यनची दुःखभरी कहाणी ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. वैदेहीला माहीत होतं की काहीतरी विपरीत घडणार आहे, म्हणून तिने आधीच माझ्याकडून वचन घेतलं होतं की कोणत्याही परिस्थितीत मी ध्रुवला सोडून जाणार नाही. त्याची आई म्हणून त्याचा सांभाळ करणार. हेच कारण होतं म्हणून इतके दिवस मी शांत राहिले होते, आरोहीने सांगितलं. तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून का लपवली? निदान आम्हाला तरी सांगायचं होतं. मीनाक्षी देवी यांना वाईट वाटत होतं. कसं सांगणार होतो मा? बापूसा हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजत होते. अशात हा आणखी एक धक्का तुम्हाला सहन झाला नसता आणि आम्हाला तुम्हा सर्वांची गरज होती, म्हणून आम्ही आरोहीला विश्वासात घेतलं. त्या दिवसापासून आम्ही पती पत्नीचं नाटक करत होतो. पण जेव्हा तुम्ही लग्नाचा विषय काढला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की देव आम्हाला आणखी एक संधी देत आहे, म्हणून आम्हाला आरोहीसोबत लग्न करायचं होतं. सॉरी आरोही, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आर्यनने हात जोडले. तुम्ही माफी मागू नका. उलट तुमच्यामुळे मी जिवंत आहे, नाहीतर माझं काय झालं असतं, आरोही म्हणाले. आम्हाला माफ करा आर्यन. आम्ही कधीच तुम्हाला समजून घेतलं नाही. आई म्हणून आम्ही कमी पडलो. तुम्ही आतमध्ये घुटत होता आणि आम्ही कमनशिबी तुमचं दुःख समजू शकलो नाही. मीनाक्षी देवी यांना आपल्या मुलाची काळजी वाटत होती. सॉरी आरोही, आपण आरोहीवर अविश्वास दाखवला म्हणून विश्वजितला वाईट वाटत होतं. आरोहीने ध्रुवला उराशी कवटाळले आणि रडायला लागली. त्याला कायमचं सोडून जाणं तिच्या जीवावर आलं होतं. विश्वजितला तिची अवस्था समजत होती. त्याने तर ध्रुवला कधीच आपला मुलगा मानला होता, म्हणून त्याला वाईट वाटत होतं. सॉरी हायनेस,
मी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला. तुम्ही खरंच ग्रेट आहात, माहिरा म्हणाली. तो मंद हसला. सॉरी मिस्टर आर्यन, आमच्यामुळे तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागला. चूक माझी होती. मी आधीच तुम्हाला सत्य सांगायला हवं होतं, विश्वजित म्हणाला. इट्स ओके. आपली भेट व्हावी म्हणून नियतीने हा खेळ मांडला होता. त्या भाग्यविधात्याने तुमची जोडी आधीच बनवली होती. तुम्हाला वेगळं करणं त्यांच्या पण हातात नाही, आर्यन म्हणाला. शेवटी सर्व गैरसमज मिटले होते. आरोही आपल्या जगात पुन्हा चालली होती, जिथे विश्वजित तिची वाट पाहत होता. आरोहीसाठी नवीन सुरुवात करणं सोपं नव्हतं. आधीच वैदेहीला दिलेलं वचन पूर्ण करता आलं नव्हतं, म्हणून वाईट वाटणं स्वाभाविक होतं. यापुढे तिच्या लाईफमध्ये विश्वजित इम्पॉर्टंट होता. आधीच बाहेरच्या लोकांच्या बोलण्यात येऊन तिने स्वतःची लाईफ उद्ध्वस्त केली होती, म्हणून तिला मागचं सर्व विसरून नव्याने संसार थाटायचा होता. पण हे सोपं नव्हतं. पुन्हा अमृता आणि त्रिशा त्या दोघांचं नातं तोडण्याचा प्रयत्न करणार होते, म्हणून तिला या सर्वांपासून दूर जायचं होतं. पण विश्वजित कधीच तयार होणार नव्हता. विश्वजितचं आपल्या फॅमिलीवर जीवापाड प्रेम होतं. फॅमिलीपासून दूर जाण्याचं दुःख काय असतं हे तिने अनुभवलं होतं. विश्वजित हा आरोहीला घेऊन घरी आला होता. अमृता आणि त्रिशाला तिचा जीव घ्यावा वाटत होता, कारण पुन्हा ती विश्वजितच्या लाईफमध्ये आली होती, जे त्यांना कदापिही मान्य नव्हतं. या मुलीला इथे कशाला घेऊन आला आहे, राकेश म्हणाले. प्लीज डॅडी, आरोही वहिनी या घराचा हिस्सा आहे. तुम्हाला असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, अभिजित मध्ये पडला. लग्नाआधी तो माझ्यासमोर उभा राहत नव्हता आणि आता तुला पण तोंड सुटलं आहे. शेवटी आपल्या भाईचा गुण घेतलाच, राकेश म्हणाले. भाई चुकीचं असं काहीच बोलत नाही. आरोही वहिनी तुमच्यामुळे घर सोडून गेली होती, हे विसरू नका, जान्हवी म्हणाली. शटअप जान्हवी, तुझं लग्न झालं आहे, म्हणून आमच्या फॅमिलीमध्ये बोलण्याचा तुला काहीच अधिकार नाही, राकेश म्हणाले. स्वतःला सावर राकेश, तुझं वय झालं आहे. आपण मुलांना कितीही चांगली शिकवण दिली तरी ते स्वतःची मनमानी करतात आणि स्वतःच वाटोळं करून घेतात. आपण कितीही समजावून सांगितलं तरी ते ऐकणार नाही आणि विश्वजित कोणाचं ऐकणाऱ्यातला नाही, म्हणून स्वतःचं रक्त आटवू नको, अमित म्हणाले. अमितचा अजूनही आरोहीवर राग होता. मी तुमच्याच बोलण्याची वाट पाहत होतो. विश्वजित काही म्हणणार, आरोहीने त्याचा हात पकडला. तिने नाही मध्ये मान हलवली. शांत बसायचं, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही, विश्वजितने तिला दटावलं. तशी ती शांत बसली. सो मिस्टर अमित सचदेव, आरोही घर सोडून का गेली होती, याचं कारण तुम्ही सांगू शकता? आणि प्लीज जे काही असेल ते खरं सांगायचं, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही, विश्वजितने विचारलं. तुला ऐकायचं आहे ना, मग ऐक. ज्या मुलीने माझ्या त्रिशाची लाईफ उद्ध्वस्त केली होती तिला मी कधीच माफ करणार नाही. ती आपल्या लाईफमध्ये आली नसती तर त्रिशा आणि तुझं लग्न झालं असतं, म्हणून मी या मुलीला कधीच माफ करणार नाही, अमित म्हणाले. आणि आरोहीचा कंठ दाटून आला. या माणसासाठी तू मला सोडून गेली होती? हा माणूस बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, विश्वजित म्हणाला. माझ्या मुलीच्या सुखासाठी मला जे करावं लागेल ते मी करणार. माझ्याविषयी कोण काय बोलतं मला फरक पडत नाही. मला या मुलीची चीड येते. हिने माझा विश्वासघात केला आहे, अमित म्हणाले. आणि विश्वजित हसायला लागला. सिद्धार्थ, मिस्टर अमित यांना ते फोटोज दाखव. यांच्यामध्ये आरोहीविषयी किती विष भरले आहे ते मला पाहायचं आहे. विश्वजित
पूर्ण तयारीनिशी आला होता. त्याने मुंबईला येतानाच सिद्धार्थ, अभिजित, माहिरा आणि जान्हवीला आरोहीचं सत्य सांगितलं होतं. प्लीज विश्वजित, हा अनर्थ करू नको. काही गोष्टी अंधारात राहिलेल्या चांगल्या असतात, नाहीतर आमची फॅमिली उद्ध्वस्त होईल. तो काय सांगणार आहे हे अमृताने जाणलं होतं. आय एम सरप्राईज. म्हणजे तुम्हाला आधीपासून माहीत होतं? विश्वजित म्हणाला. प्लीज विश्वा, मी तुझ्या पाया पडते. अमितला सत्य समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अमृता हात जोडून विनवणी करत होती. हा काय प्रकार आहे अमृता? विश्वजितने काहीही सांगितलं तरी मला फरक पडणार नाही, अमित म्हणाले. पडेल मिस्टर अमित, तुम्हाला पण फरक पडेल, विश्वजित हसत म्हणाला. सिद्धार्थने त्यांच्यासमोर काही फोटोज ठेवले. आरोही ही अमित यांची मुलगी आहे हे विश्वजितला खूप आधीपासून माहीत होतं, पण त्याने हे स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं होतं. पण आता वेळ आली होती. आज सत्य समोर येणार होतं. अमित यांनी बारकाईने फोटो पाहिले. हा काय प्रकार आहे? अमित यांना काय रिॲक्ट करावं ते समजत नव्हतं. का ओळखलं नाही? तुमची गर्लफ्रेंड अनिता, जिच्यावर तुमचं जीवापाड प्रेम होतं. तुम्ही अनिताला विसरून जाल असं वाटलं नव्हतं, विश्वजित म्हणाला. शटअप विश्वा, आरोही तिच्यासोबत काय करत आहे? अमित पुरते हादरले होते. त्या फोटोजमध्ये आरोहीचं बर्थ सर्टिफिकेट आहे. ते एकदा व्यवस्थित वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, विश्वजितने सांगितलं. त्यांनी पाहिलं तर त्यावर आईच्या जागेवर अनिताचं नाव होतं. अनिताने लग्न केलं होतं आणि आरोही तिची मुलगी आहे. अनिता मला विसरली होती आणि मी वेड्यासारखी तिची वाट पाहत होतो. अमित यांचे डोळे पाणवले होते. तसा विश्वजित हसायला लागला. तुमच्या विचारांची मला कीव करावीशी वाटते. याचा अर्थ तुमचा स्वतःच्या प्रेमावर विश्वास नव्हता. तुमचं प्रेम हा फक्त दिखावा होता, नाहीतर तुम्ही अविश्वास दाखवला नसता. तुमच्या लक्षात नसेल, पण तुम्ही अनिताला सोडून आल्यानंतर 6 महिन्यानंतर आरोहीचा जन्म झाला होता आणि अनिताने कधीच लग्न केलं नव्हतं. उलट तुमच्यामुळे तिला गाव सोडावं लागलं. तिची बदनामी झाली आणि तुम्ही इथे सुखाने प्रपंच करत होता, विश्वजितने सांगितलं. आणि अमित यांच्या हृदयात हलकीशी कळ उमटली. नाही, तू खोटं बोलत आहे. हे शक्य नाही, अमित म्हणाले. अमृता आंटी, तुम्हीच सांगा, कारण अमित अंकल यांचा माझ्यावर ट्रस्ट नाही. नाहीतर DNA रिपोर्टमध्ये सत्य समोर येईलच, विश्वजित म्हणाला. आरोही खरंच तुझी मुलगी आहे? माझा विश्वास बसत नाही, राकेश यांनी विचारलं. हा काय बोलत आहे अमृता? अमित यांनी विचारलं. अमृताजवळ खरं बोलण्यावाचून पर्याय नव्हता. अनिता तुला भेटायला आली होती. तेव्हा तिने सांगितलं होतं की ती तुझ्या बाळाची आई होणार आहे. मीच तिचा अपमान करून तिला हकलून लावलं होतं आणि तिच्याकडून वचन घेतलं होतं की यापुढे ती कधीच तुझ्यासोबत संपर्क साधणार नाही. हेच कारण होतं. म्हणून अनिता पुन्हा कधीच तुझ्या लाईफमध्ये आली नव्हती. आरोही तुझीच मुलगी आहे, अमृताने सांगितलं. अमितने तिच्या थाडकन कानाखाली वाजवली. हे काय केलंस अमृता? तू प्रेग्नेंट होती हे समजल्यानंतर मी आपल्या नात्याला एक संधी दिली. मान्य आहे, मी कधीच तुझ्यावर प्रेम करू शकलो नाही, पण मी कधीच तुम्हा दोघींना अंतर दिलं नसतं. मला फक्त अनिताची जबाबदारी घ्यायची होती, कारण माझ्यामुळे तिची लाईफ स्पॉईल झाली होती. तू नेहमीच तिला दोष देत असते ना, पण चूक तिची नव्हती. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. अमित यांना आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.